नमस्कार, मी युवराज. टीम कराड ऑफरोडरच्या सीझन 2 च्या इव्हेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत आमच्या टीमचे आयोजक अमरदादा नमस्कार. आणि अभयसिंह जाधवराव. मी सगळ्यांचे स्वागत करतो. याच्यामध्ये दादा, आपण जो सीझन 2 इव्हेंट केला त्याच्यामध्ये काही लोकांना उद्देश असेल किंवा हा ऑर्गनाईज करण्या पाठीमागचा उद्देश असेल किंवा कशा पद्धतीनं परिस्थितीतून तुम्ही हा आयोजन करता, काही प्रश्न आहेत त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची होती. त्याच्यामध्ये सीझन 2 जो तुम्ही आयोजित केला त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय होता? ऑफरोडिंगचा मुख्य उद्देश म्हणजे आपण ज्यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेस्क्यू आणि याची कामं करतो, बरोबर, त्यावेळेला जिथं सगळ्या यंत्रणा थांबतात तिथून पुढे ही ऑफरोडिंगची यंत्रणा म्हणजे ह्या सगळ्या गाड्या त्या पद्धतीनं डिझाईन केल्या आहेत, बांधलेल्या आहेत, तर त्यांचं काम चालू होतं. मग तिथे जे स्किल लागतं त्या आपत्कालीन त्या क्रिटिकल कंडिशन मध्ये रेस्क्यूच्या कामाला किंवा बाकी मदत कार्य पोहोचवायला, ते स्किल डेव्हलप करण्यासाठी आम्ही ह्या स्पर्धांचं आयोजन करतो. जास्तीत जास्त नवीन स्पर्धक येतात, शिकतात, ते गाडी चालवतात, त्यांचे स्किल डेव्हलप करतात. ओके, तर चांगला उद्देश आहे. अजून एक प्रश्न विचारायचा होता मला की साधारणतः हे तुम्ही नियोजन करण्याच्या अगोदर तुमची तयारी कधीपासून सुरू करता किंवा कशा पद्धतीने तुमची तयारी असते याच्यासाठी? आता ही ऑफरोड सीझन 1च्या यशानंतर आम्ही जागा शोधत होतो ऑफरोड सीझन 2 साठी. बरोबर. आम्हाला ही जागा मिळाल्यानंतर जवळपास दिवाळीच्या आसपास आम्हाला या जागेचं सगळं फायनल झालं होतं आणि डिसेंबर पासून आम्ही हे नियोजन करतोय. ओके, जवळपास 6 महिन्यांचं नियोजन आहे. हा पूर्ण इव्हेंट यशस्वी करण्यासाठी अहोरात्र 6 महिने आमची पूर्ण टीम याच्या मागे झटते आहे. बरोबर. की साधारणतः ज्यावेळी तुम्ही ट्रॅक डिझाईन करता तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही तयारी करता किंवा काय तुमची स्ट्रॅटेजी असते? वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही गाड्या खेळवता, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे ट्रॅक डिझाईन करता ते कोणत्या बाबी मेन लक्षात घेता तुम्ही? आता कॅटेगरीज आपल्या इथं 10 कॅटेगरीज होत्या. बर. अगदी बेसिक पासून जे लेडीज कॅटेगरी आहे, स्टॉक एनडीएमएस म्हणजे ज्या एकदम प्युअर स्टॉक गाड्या असतात त्या आहेत. एसयूव्ही मध्ये जिमनी आहे, थार आहेत, एसयूव्ही मॉडिफाईड आहे, परत पेट्रोल मॉडिफाईड, डिझेल मॉडिफाईड, पेट्रोल एक्सपर्ट, डिझेल एक्सपर्ट आणि ओपन कॅटेगरी अशा कॅटेगरीज आहेत. तर त्या प्रत्येक कॅटेगरीच्या गाड्या चालवायच्या, त्या गाड्यांची एक मर्यादा आहे, त्या कुठपर्यंत परफॉर्म करू शकतात, त्या ड्रायव्हरचे स्किल्स टेस्ट झाले पाहिजेत. त्या सगळे गोष्टींचं आपण एक प्रॉपर नियोजन करून ते ट्रॅक त्या पद्धतीने डिझाईन केले जातात. ओके. आणि साधारणतः या सीझन 2 च्या इव्हेंट मध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतला होता? जवळपास 85 गाड्या आपल्या इथं थ्रूआउट इंडियातून 85 गाड्या आपल्या इथं खेळल्या ह्या सीझनला. ओके, खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. कराड सारख्या ठिकाणी 85 पार्टिसिपेट येणं आणि तो इव्हेंट पार पाडणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबरोबर अजून एक विचारायचं होतं की आता आपण हे डोंगराळ भागात किंवा खडतर भागात हे अशी इव्हेंट आपण पार पाडत असतो, तर याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय काळजी घेतो? सुरक्षिततेसाठी आपण ह्या वेळेला 35 बाउन्सर्स ठेवले होते. बर. की त्यांनी ट्रॅफिकचं नियोजन असेल, येणाऱ्या पब्लिकचा स्पर्धकांना खेळताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्या सगळ्या निरनिराळ्या बाबींचं नियोजन करण्यासाठी 35 बाउन्सर्स आपण ठेवलेले होते. ओके. आणि शिवाय आपली 70 लोकांची टीम आहे. मग ह्या टीमचंही त्याच्यामध्ये तेवढंच मोलाचं सहकार्य आहे. बरोबर. आणि साधारणतः अंदाजे या सीझन 2 च्या इव्हेंटला तरी किती प्रेक्षक आले होते किंवा किती लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तुम्हाला वाटतं? सीझन 1 पेक्षा सीझन 2 ला चांगला प्रतिसाद मिळाला, भरपूर लोक आले होते. बरोबर. थोडस उष्णतेच्या ती लाटच म्हणावी लागेल, 3 दिवस खूपच उष्णता होती. बरोबर. त्याच्यामुळे पब्लिक येत होतं, जात होतं. करेक्ट. तरी एक सरासरी अंदाज 3 दिवसामध्ये 50,000च्या वर प्रेक्षक वर्ग येऊन गेलेला आहे आपल्या इथे. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की उष्णतेच्या दृष्टीने किंवा
उन्हाळा एंडिंग मध्ये खूप जास्त होता. मला पण खूप लोकांनी तो विचारला की तुम्ही या एवढ्या उन्हात तुम्ही कसं करताय वगैरे ते. आणि एवढ्या सगळं असताना पण जर 50,000पर्यंत आकडा गेला असेल तर ती ही खरंच खूप मोठी आणि प्रशंसनीय बाब आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः तुम्ही ऑफ रोडिंगच्या ह्याच्यामध्ये कधीपासून सुरुवात केली किंवा कधीपासून तुम्ही हा इव्हेंट खेळताय किंवा सहभाग घेताय साधारणतः? मी गाडीच शिकलो की जीपच शिकलो. बर. त्यामुळं आमच्या घरात पहिल्यापासून जीपच हे आहे. तर कॉम्पिटिशन जे आहे त्या 2020 पासून कॉम्पिटिशन चालू झाल्या. ओके. आणि मी 2020 पासून सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतो. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे इव्हेंट असतील, विजापूरचे असेल, गोव्याचे असतील, हम्पीला आमची टीम जाऊन आली, RFC ला आमच्या टीम मधले काही मेंबर्स खेळले गोव्यामध्ये. ओके. तर सगळ्याच इव्हेंट्सला आम्ही खेळतो. ओके. आणि आता समजा आता हा सीझन 2 पार पडला आणि सीझन 3च्या दृष्टीने तुमच्या काय योजना आहेत? किंवा पहिला सीझन झाला बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलला सीझन 2 केला. आता त्याच्यानंतर तुम्ही जो सीझन 2-3 करणार आहे त्याच्या दृष्टीने तुमचं काय नियोजन आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही तयारी करणार आहात? निश्चितच ती फार मोठी जबाबदारी असणार आहे. बरोबर. कारण स्पर्धकांचे, प्रेक्षकांची जी काही अपेक्षा आता वाढलेली आहे, सीझन 1 पेक्षा सीझन 2 चांगला झाला तर सीझन 3 मध्ये अजून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि आम्ही 100% आमचा प्रयत्न असा राहील की सीझन 3 याच्याही पेक्षा खूप चांगला करायचा आहे. त्यासाठी आमची टीम सज्ज आहे. आणि त्या दृष्टीने आता नेक्स्ट ह्याच्यासाठी अजून चांगले टेरेन हुडकण्याचे काम चालू झालेले आहे. तर सीझन 3 नक्कीच खूप चांगलं होईल आणि त्यासाठी आमची पूर्ण टीम मनापासून झटत आहे आणि ते चांगला निश्चितच करेल अशी मला अपेक्षा आहे. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की 2 वर्ष सलग आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केले आणि तिसऱ्या सीझन साठी पण आपण त्याच पद्धतीनं तयारीला लागतोय. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आयोजक म्हणून तुम्हाला जे सीझन 1 सीझन 2 केला, आयोजक म्हणून तुम्हाला कोणती अशी अभिमानास्पद गोष्ट वाटते किंवा जो प्रेक्षकांकडून रिस्पॉन्स आला असेल किंवा जे लोक पार्टिसिपेट करतात त्यांच्याकडून तुम्हाला रिस्पॉन्स आला असेल किंवा तुमचा जो फीडबॅक आला असेल तर तुमच्या दृष्टीने साधारणतः एक अभिमानास्पद गोष्टी काय वाटतं तुम्हाला? की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रेक्षक आणि स्पर्धक यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, बरोबर, ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया ज्या आल्या स्पर्धकांकडून, तर त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये 3 मुख्य गोष्टींचा समावेश आहे. एक म्हणजे इथलं जेवण, बरोबर, जो पाहुणचार झाला त्याच्याबद्दल खूप चांगले त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेले आहेत. जे आपण ट्रॅक्स बनवले होते ते ट्रॅक्स खेळताना त्यांना जी आलेली मजा आहे आणि त्याच्यासाठी त्यांची जे स्किल पणाला लागलेली आहे त्याच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या फार सुंदर दिल्या होत्या. आणि तिसरी बाब म्हणजे आम्ही ज्या ट्रॉफीज दिल्या त्या ट्रॉफीज बद्दल एक सिग्नेचर किंवा एक सिम्बॉल म्हणू शकतो की कराडला त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की टीम कराड ऑफरोडचा सीझन खेळायला यायचं तर त्यांच्या ट्रॉफीसाठी यायचं. बरोबर. ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. नाही, खरंच ट्रॉफीसाठी जे तुम्ही व्हिडिओ टाकला होता वगैरे ते त्याला तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि ते एक मेन अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो. आणि ज्या पद्धतीनं आयोजन करता, पाहुणचार करता वगैरे ते आता तुमच्या बरोबर आम्ही पण बऱ्याच इव्हेंट मध्ये येतो, पण त्या पद्धतीचा रिस्पेक्ट असेल, तो आदरातिथ्य असेल वगैरे तर ते खरंच खूप बघायला भेटतं आणि ते दिसून येतं की बाबा जेवणाची सोय असेल. कारण एवढ्या उन्हात तुम्ही जेवणाची सोय वगैरे करता तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट विचारावीशी वाटते की या प्रवासातून तुम्ही काय शिकला आणि समजा काही चुका झाल्या असतील तर त्याच्यातून करेक्शन करून तुम्हाला काय वाटतं की साधारणतः काय शिकला आणि काय अजून करायला असं वाटतं तुम्हाला? आता हे 2 इव्हेंट घेतल्यानंतर आम्ही सगळ्यात मोठं शिकायला एक गोष्ट मिळाली की एवढी मोठी टीम ज्यावेळी एकत्र असते बरोबर त्यावेळेला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. खरं तर सगळ्या टीमचं अभिनंदन केलं पाहिजे की टीम सपोर्ट शिवाय अशा गोष्टी पार पाडणं खूप अवघड आहे. कारण एकाच वेळी 7-8 टीमा हे वेगवेगळे ट्रॅक खेळवत असतात आणि त्याच्यामध्ये एकता असणं किंवा त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने ते कम्प्लीट करणं विदाउट एनी एस्केलेशन वगैरे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
पुढचा प्रश्न साधारणतः पुढील वर्षी नवीन पाहायला काय मिळेल आम्हाला याच्यामध्ये? ते आता सांगितलं तर त्याची मजा राहणार नाही. पण निश्चितच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला अजून खूप सुंदर ट्रॅक्स बघायला मिळतील. अजूनही गाड्यांची संख्या वाढू शकते. पुढच्या वर्षी जर एक्स्ट्रीम कॅटेगरीच्या गाड्या आम्हाला आणणं शक्य झालं तर तेही आम्हाला इथं आणायचं आहे. की ज्या सगळ्यात हायेस्ट मॉडिफाय केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा इथं आम्हाला खेळताना प्रेक्षकांना दाखवायच्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि होपफुली ते येतील असं एक आशा आहे. नाही, खरं तर खूप चांगली कल्पना आहे की आपण सीझन 1 सीझन 2 मध्ये ज्या गाड्या बघितल्या, तुम्ही जर म्हणत असाल की अजून एक्स्ट्रीम लेवलचे किंवा नेक्स्ट लेवलचे जर पार्टिसिपेंट याच्यामध्ये करत असतील तर प्रेक्षकांना अजून पण त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या कॅटेगरीज बघायला भेटतील. आणि साधारणतः तुम्ही एवढे वर्ष झालं तुम्ही खेळताय वगैरे ते, तर साधारणतः तुम्हाला ही कल्पना कधी आली की आपण पण अशा पद्धतीचे इव्हेंट ऑर्गनाईज करायला पाहिजे, ते पण कराडमध्ये? आम्ही इव्हेंट खेळत होतो, सगळीकडे आमचा परफॉर्मन्स दाखवत होतो. टीम कराड ऑफरोडर्स म्हणून आम्हाला सगळे हे नाव ऍक्च्युअल लोकांनी आम्हाला दिलेलं आहे, टीम कराड ऑफरोडर. अच्छा. सगळेजण म्हणत होते की इव्हेंट घ्या इव्हेंट घ्या, पण आम्ही थोडस वेट अँड वॉच भूमिकेवरती होतो. आमच्या टीमनेच हे सगळं ठरवलं आणि डायरेक्ट पोस्टर एक दिवशी लॉन्च केले की आपल्याला हा इव्हेंट घ्यायचा आहे. मग तिथून पुढे कोणता ऑप्शन नव्हता आणि फर्स्ट इव्हेंट घेतला. त्याच्यानंतर मग ते आपोआप तयारी चालू झाली. सेकंड इव्हेंट झाला, आता तिसऱ्या इव्हेंटची तयारी. सगळी टीम आहे म्हणूनच हे शक्य झालंय, कोणा एकट्याचे काम नाहीये. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अजून साधारणतः तुम्ही हे आयोजन करताना लिगल परवानगी असतील किंवा अडथळे काय येतात किंवा तुम्हाला परवानगी कोणत्या घ्याव्या लागतात, कशा पद्धतीने तुम्ही अगोदर ह्या परवानगी घेऊन मग पुढे जातात? परवानग्या घ्याव्या लागतात. आपण ज्या जागेमध्ये हे स्पर्धा भरवतो ते जागा जर प्रायव्हेट असेल तर त्या प्रायव्हेट लँड ओनर बरोबर आपल्याला आधी सगळं फायनलाइज करावं लागतं. आणि त्यानंतर जर ट्रॅफिकची सिच्युएशन कुठं निर्माण होणार असेल तर ट्रॅफिक डिपार्टमेंटला आपल्याला कळवावं लागतं, त्यांना हे त्यांची मदत घ्यावी लागते. पण शक्यतो हे रिमोट एरियाज मध्ये असल्यामुळं तसा ट्रॅफिकचा कुठलाही अडथळा आतापर्यंत तरी आलेला नाहीये. पण आम्ही एक लिगली त्यांच्याकडून मदत मागण्यासाठी एक अर्ज करून ठेवतो. ओके, काही मदत लागली तर हे करावी. दुसरी गोष्ट असते आम्ही मेडिकल बॅकअप, म्हणजे एक अँब्युलन्स असते, एक डॉक्टर असतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं मिळालं तर ठीक, नाही तर प्रायव्हेट असेल तर त्या सगळ्या सुविधा तिथं देतो. अडथळा कोणताही येणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते. आता काही प्रश्न आहेत, आपण अभयदादांना पण विचारूया. अभयदादा, तुम्ही मागच्या वर्षी इव्हेंट केला होता आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही एंट्रीज घेत होता किंवा ट्रॅक खेळत होता, त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः मॅन्युअली तुम्ही ते सगळे मेंटेन करत होता, रेकॉर्ड्स वगैरे. आणि जे मी ऐकलंय किंवा जो प्रेक्षकांकडून किंवा जे काही पार्टिसिपेंट आहेत त्यांच्याकडून ऐकायला भेटले की तुम्ही याच्यामध्ये डिजिटलायझेशन किंवा नेक्स्ट लेवलचे तुम्ही ऍप्लिकेशन आणून ज्याच्यामधून तुम्हाला इझिली त्याचे रिपोर्ट्स असतील ते मेंटेन करता येतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल का मला, कशा पद्धतीने तुम्ही ते केलं? सो बेसिकली काय आहे की हा गेम जिथे जिथे खेळला जातो तिथे ते स्कोअर शीट मेंटेन केले जातात प्रत्येक स्पर्धकाच्या. आणि त्या यापूर्वी असं असायचं की पेन आणि पेपरचा यूज केला जायचा आणि त्याच्यावरून पण या गेमची म्हणजे जे काय आपल्याला मेंटेन करायचं स्कोअर्स वगैरे ते थरोली मेंटेन केले जात होते. पण त्याच्यामध्ये आम्ही थोडा एक वेगळ्या पद्धतीने असा विचार केला की हे जे काही गेम्स आहेत तर त्याच्यामधला गेम्स मधला स्कोअर शीट जो काही प्रकार आहे तर तो एक चांगल्या पद्धतीने मेंटेन व्हावा, त्याच्यामध्ये कसली पार्सलिटी न व्हावी किंवा जो काय गेम खेळल्यानंतर इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळणं अपेक्षित आहे तर तो रिझल्ट इन्स्टंट मिळण्याच्या दृष्टीनं टीम कराड ऑफरोडर्स एक चांगलं पाऊल उचललं आणि एक त्याच्यासाठी एक ऍप्लिकेशन तयार केलंय जे तुम्हाला काही दिवसानं सगळ्यांसाठी उपलब्ध असेल. पण त्या ऍप्लिकेशनचा महत्वाचा हेतू असा आहे की जे पण काय पार्टिसिपेंट या स्पर्धेत सहभागी होतात त्यांच्यामध्ये त्यांची जी काही स्कोअर शीट मेंटेन केली जाते तर ती स्कोअर शीट डिजिटल स्वरूपात तुम्हाला इन्स्टंटली आमच्या वेबसाईटवरती किंवा इन्स्टंटली तुमचा गेम प्ले संपल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी तो आमचा एक छोटासा प्रयत्न होता. नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट असतील ते क्विक रिझल्ट डिस्प्ले होतात आणि ह्याच्यामध्ये विदाउट एनी डाऊट तुम्ही कॉन्फिडेंटली रिझल्ट शेअर करू शकता. आता याच्यामध्ये तुमची जी
60-70 लोकांची जी टीम आहे, टीम कराड ऑफ रोडरची, तर त्यांची साधारणतः भूमिका कशी असते किंवा तुम्ही त्यांच्या ज्या टीम पाडता आणि त्यांना जे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी देता, त्या कशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करता आणि ह्याची तयारी तुमची केव्हापासून असते, याबद्दल काय सांगाल का तुम्ही? सो बेसिकली टीम या शब्दाला खूप मोठा एक अर्थ आहे. टीम जेव्हा 100 प्रकारची विचाराचे लोक एकत्र येतात, बरोबर. सगळ्या विचारांना एकत्र आणून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम काही मोजक्या लोकांचं असतं. तर ह्या सगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र ठेवून त्यांना पुढे घेऊन जाणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो बेसिकली तुमच्या प्रश्नामध्ये एक मला ऍडिशनल गोष्ट सांगावीशी वाटेल की जे पण काही टीम मेंबर्स आहेत त्यांचे जे थॉट्स आहेत ते थॉट्स पहिल्यांदा समजून घ्यायला लागतात. त्या थॉट्स प्रमाणे त्यांच्यावरती काम करून तो कुठल्या कॅटेगरीमध्ये तो माणूस काम करू शकतो त्याचं स्वतः पहिल्यांदा आम्हाला आकलन करावं लागतं आणि त्या पद्धतीने त्या लोकांवरती त्यांच्या टीम्स बनवून त्या पद्धतीचे रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती द्यायला लागतात आणि मग त्यांच्याकडून काम करून घेणं असं मी म्हणायला मागे पुढे बघणार आहे, कारण का तेवढा टीमचं आणि आमचं दोघांचं आमच्या मेंबरचं एकमेकांचं आमचं बॉन्डिंग आहे. नाही, ते खरंच आहे ना. सीझन 2 मध्ये किंवा फर्स्ट असेल त्याच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं किंवा जे टीम स्पिरिट असतं ते खरंच दिसून येतं. अगोदरच्या प्रश्नाला लागून मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही वेबसाईट लॉन्च केली, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जे केलं ते वेबसाईट थ्रू वगैरे केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता आणि किती स्मूथली ही सगळी ट्रान्झॅक्शन झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल का जरा? सो बेसिकली प्रयत्न आमचा हाच होता की इव्हेंट ऑर्गनायझरला लास्ट मिनिट एंट्री आल्यानंतर काय प्रॉब्लेम्स होतात करेक्ट. आणि मग ते हँडल करणं किती डिफिकल्ट होऊन जातं हे प्रत्येक ऑर्गनायझरला माहिती असेल. पण हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच आम्ही वेबसाईट लॉन्च केली, रजिस्ट्रेशन प्रोसेस त्याच्यावरती लॉन्च केली आणि एक ऍप्लिकेशनचं तुम्हाला स्कोरिंग सिस्टीमचं ऍप्लिकेशन म्हणून ते सांगितलं. या सीझन मध्ये आम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल की जर आपण लोकांना फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर ते लोक त्या फॅसिलिटीचा उपयोग घेतात आणि प्रोसेसला पुढे जाण्यासाठी हेल्पफुल करतात गोष्टी. तर आता जसं की रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही पॉइंट आउट केलं तर या वर्षी आम्हाला 85 एंट्रीज पैकी 75 लोकांनी जवळपास ऑनलाईन एंट्री केलेली आहे आणि खूप Okay. मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही मॅन्युअली काम कमी करता आणि डायरेक्ट एंट्रीज वगैरे होतात आणि जे लोक लोकल नाहीये, जे बाहेरच्या राज्यातून येतात ते पार्टिसिपेट करतात, तर त्यांच्यासाठी खूप इझी होऊन जातं की बाबा Exactly. तुम्ही जे काय इन्स्ट्रक्शन दिलेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बनवलंय ऍप्लिकेशन जे काय असेल तर त्याच्यामुळे एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांना एंट्री करता येते वगैरे येते. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अजून काही प्रश्न विचारा. आता सीझन 2 पार पडला आपला, आता पुढचे जे सीझन असतील तर त्याच्या दृष्टीने तुमचे विजन काय आहे किंवा अजून काय तुम्ही याच्यामध्ये नवीन ऍडव्हान्स लेवल घेऊन येण्याचा प्रयत्न करताय? जसं दादाने सांगितलं की नवीन आपण व्हेकल पण याच्यामध्ये घेऊन येणार आहे किंवा याच्यामध्ये नेक्स्ट लेवलला तुम्ही जो बार सेट करणार आहे त्याच्या साधारणतः विजन तुमचं काय आहे याच्यामध्ये? सो बेसिकली कुठलाही इव्हेंट ऑर्गनाईज ज्यावेळी करतो आपण तर पहिला सीझन असं म्हणू शकतो की आपल्यासाठी काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. सेकंड सीझन असा असतो की पहिल्या सीझन मध्ये ज्या गोष्टी चुकल्यात आपल्याकडे त्या बेटर करायचा आपण प्रयत्न करतो. दोन्ही सीझन आपल्यासाठी खूप शिकवण देणारे होते. पहिल्या सीझन मधनं ज्या गोष्टी चुकल्या तर नेक्स्ट सीझनला सेकंड सीझनला मी त्या रेक्टिफाय केलं आणि त्याचा खूप चांगला आपल्याला प्रतिसाद दिसला. आणि असंच काहीतरी डिजिटल पद्धतीने जसं या वर्षी आम्ही सेकंड सीझनला काहीतरी गोष्ट घेऊन आलो तसं नेक्स्ट सीझनला पण काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन आमचा मानस असणार आहे आणि स्पर्धकांना प्रेक्षकांना जास्तीत जास्त पद्धतीने त्याचा कसा इज ऑफ डुईंग जो म्हणतो ते मिळायला पाहिजे ह्या दृष्टीने आमचा 100% प्रयत्न राहील. नाही, खूप मोठी गोष्ट आहे. आणि साधारणतः 7 ते 8 ट्रॅक जे आपण खेळत होतो, तुम्हाला काय वाटतंय की प्रेक्षक वर्ग कोणत्या ट्रॅक वरती खूप जास्त होता किंवा त्यांना इंटरेस्टिंग ट्रॅक कोणते जास्त वाटत होते? बेसिकली येणारा स्पर्धक त्याला माहिती नसतं की कुठली कॅटेगरी किती थ्रिलिंग असणार आहे. बरोबर. बेसिकली तो सुरुवात जिथे ट्रॅक पॉइंटला एंट्री केल्यानंतर जी कॅटेगरी बघायला मिळते तिथं असतो आणि मोस्टली आमचा असा एक अंदाज आहे की ज्या ठिकाणी गर्दी जास्त त्या ठिकाणी थ्रिलिंग काहीतरी चाललंय म्हणून बरोबर. पब्लिक त्या ठिकाणी जास्ती गोळा होतं. पण मी सांगेन की मोस्टली मॉडिफाईड कॅटेगरी ज्या असतात आणि एक्स्ट्रीम कॅटेगरी किंवा सध्या आपण ओपन कॅटेगरी म्हणतो त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते. पण मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की ह्या 2-3 कॅटेगरी सोडल्या तर एसयूव्ही स्टॉक आणि एनडीएमएस कॅटेगरी आहे. हा पण एक बेसिक लेवलचा जरी ट्रॅकचा खेळण्याचा प्रोग्राम असला तरी मी आमच्या प्रेक्षकांना सांगेन की हे लोक खेळतात तिथेही तुम्ही आवर्जून भेटी द्या. त्यांचंही स्किल नवीन नवीन शिकत असले तरी तेही ते
प्रयत्न करत असतात, तर त्याही ठिकाणी तुम्ही गर्दी करून बघितलं पाहिजे, त्यांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता साधारणतः तुम्ही याच्यामध्ये 2 ट्रॅक असे होते की लेडीज एंट्रीज होत्या, तर तुम्ही लेडीज एंट्रीसाठी तुम्ही साधारणतः पार्टिसिपेट करण्यामागचा उद्देश काय असेल, किंवा साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये कसा रिस्पॉन्स भेटला? सो बेसिकली अमरदानी जसं सांगितलं की प्रत्येक कॅटेगरीमध्ये लोक खेळायला येतात आणि स्पर्धक गोळा करणे आणि खेळणे त्याच्या मागचा एक खूप मोठा उद्देश आहे की जेव्हा पण नॅचरल कॅलॅमिटीज येतात तेव्हा जे काय आपले व्हेकल्स जिथे जातात आणि स्किल ड्रायव्हर्स फक्त तिथे पोहोचू शकतात, तर फक्त मेल ड्रायव्हर्सनीच हे गेम करणं किंवा मेल ड्रायव्हर्सनीच अशा सिच्युएशन मध्ये हेल्प करणं हा तेवढ्यापुरता आपण लिमिट ठेवत नाहीये, लिमिट करत नाहीये ह्या गेमला. जे पण वुमन ड्रायव्हर्स आहेत आपल्याकडे त्यांनाही या गेम मधून त्या गोष्टी शिकायला मिळाव्या म्हणून आम्ही त्यांनाही प्रोत्साहित करतो. आणि बऱ्याच ऑर्गनायझर्स कडून अशी गोष्ट झालेली आहे की त्यांनी वुमन्स ड्रायव्हर जास्तीत जास्त खेळायला यावे म्हणून त्याच्यासाठी एंट्री फीज फ्री ठेवलेले आहेत, पण त्यांना प्राइस पूल वगैरे कधी दिलेले नाहीत. पण तुमच्या टीम डिस्कशन बरोबर असं काहीतरी येणाऱ्या इव्हेंटमध्ये असं प्लॅन करू आम्ही की जरी त्यांना आपण प्राइस पूल देत नसलो तर नेक्स्ट इयर पासून आम्ही काहीतरी त्यासाठी एक वेगळी थॉट देऊन फक्त ट्रॉफीज न देता काहीतरी वेगळं द्यायचा आमचा 100% नक्की प्रयत्न असेल. आता जसं तुम्ही म्हटला, खरंच खूप मोठी गोष्ट आहे की या स्पर्धेमध्ये एंट्री म्हणजे महिलांना असेल किंवा वुमेन्स जे काही स्पर्धक असेल त्यांच्यासाठी तुम्ही ती फ्री एंट्री ठेवली, खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही नेक्स्ट लेवलला ज्यावेळी विचार करताय की बाबा ऍटलिस्ट जर एखादा महिला स्पर्धक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो, की जिंकणे हारणे ही नंतरची गोष्ट आहे, पण शी शुड गेट समथिंग लाईक एन वेदर शी विल बी हॅपी विथ इट, तर खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक प्रश्न मला विचारावा असा वाटतो की याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून तुम्हाला याच्यामध्ये स्पर्धक लाभलेले होते, तर कोणत्या राज्यातून साधारणतः स्पर्धक जास्त पार्टिसिपेट होतात किंवा कोणत्या राज्यातून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला या गोष्टीसाठी? तर बेसिकली मला सांगावंसं वाटेल की स्पर्धा महाराष्ट्रात होते, तर महाराष्ट्रातून स्पर्धक जास्त येतात, पण नंबर वाईज जर सांगायचं झालं तर यावर्षी आम्हाला जास्ती स्पर्धक गोव्यातून आले होते, त्याच्यानंतर कर्नाटक मधून आले होते. लकीली काही कारणास्तव केरळमधून जे स्पर्धक जास्ती प्रमाणात येणं अपेक्षित होतं तर ते काही झालेलं नाहीये, कारण की त्याही सेम डेटला तिकडे खूप मोठ्या प्रमाणात इव्हेंट चालू होते, तर तसं झालेलं नाही. पण महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त स्पर्धक होते आणि सेकंडली गोवा. की वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय सुरक्षिततेनुसार तुम्ही काय काळजी घेता असे इव्हेंट ज्यावेळेला ऑर्गनाईज करता? म्हणजे एखादी घटना घडू नये पण एखादी घटना होती तर त्यावेळी तुमची कशी तयारी असते? बेसिकली हा गेम जर पहिलं साहसी प्रकारातला गेम आहे, बरोबर, पण हा साहसी प्रकारातला गेम जरी असला तरी ऑर्गनायझर्स म्हणून आमच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात. स्पर्धा ज्यावेळी चालू होते तेव्हा स्पर्धेपासून ते स्पर्धा संपेपर्यंत कार्डियक अँब्युलन्स आम्ही अरेंज केलेली असते की पूर्ण वेळ ती स्पर्धा सकाळीपासून संध्याकाळपर्यंत चालू ज्यावेळी असते त्यावेळी पूर्ण वेळ ती अँब्युलन्स तिथे उभी असते विथ 2 डॉक्टर्स. अशी कुठलीही घटना ज्यावेळी घडते त्यावेळी पहिलं तर त्यांना प्रायमरी स्टेजला तिथं अँब्युलन्स अवेलेबल असल्यामुळे त्यांना ती हॉस्पिटलपर्यंत जाण्याची पहिली त्यांना संधी मिळतेच. याच्या अगोदर ऑर्गनायझर्स म्हणून आम्ही जेव्हा असा साहसी प्रकारचं ऑर्गनायझिंग करतोय इव्हेंटचं, तर त्याप्रमाणे त्या गाड्यांच्या कॅटेगरीज प्रमाणे आम्ही प्रिकॉशन्स घेतलेले असतात की गाड्यांचे रोलकेज आहेत का, ते खूप स्टर्डी आहेत का, हे प्रत्येक कॅटेगरीचं स्क्रुटनी करून आम्ही तो पहिल्यांदा हे घेतलेलं असतं की गाड्या किती तुमच्या स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच्यानंतर त्यातून जर तुम्ही जसं म्हणला की एखादी घटना घडू नये मग आपण 100% प्रयत्न करतो, पण घडलीच तर त्यासाठी सेकंडली आमच्याकडे डॉक्टरची टीम आणि अँब्युलन्स तिथे आम्ही अवेलेबल केलेलं असतं. खूप चांगली गोष्ट आहे की सुरक्षेच्या दृष्टीने किंवा वैद्यकीय दृष्टीने की सुद्धा ह्या इव्हेंटमध्ये काळजी घेतली जाते. आता तुमची साधारणतः 70-80 लोकांची टीम आहे, तर या टीम समोर साधारणतः आव्हानं कोणते असतात आणि त्याला तुम्ही टॅकल कसं करता? सो बेसिकली एवढ्या लार्ज स्केलवरती एखादा इव्हेंट घेणं, तर त्यासाठी स्पर्धकांच्या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना पुरवणं, त्यांच्या जेवणाच्या सोयीपासून त्यांच्या राहण्याची सोयीपर्यंत त्यांना हेल्प करणं, गाड्यांची स्क्रुटनी करणं, गाड्यांचे रजिस्ट्रेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा खूप आमच्या टीमवरती लोड असतो. पण आमची टीम या गोष्टीसाठी तयार आहे, कारण का त्यांना त्या गोष्टीच्या रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही दिलेल्या आहेत आणि दिलेल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी ते योग्य पद्धतीने पार पाडतो, त्यामुळे इव्हेंट स्मूथली जातो पुढे. दिस इज लाईक अंडरस्टँडिंग की काय तुम्ही ऑर्गनायझर्स म्हणून ह्या मुलांकडे देताय, त्या पद्धतीने ते गोष्टी करतात. नाही, खरंच प्रत्येकानं जे तुम्ही जबाबदारी वाटून दिली ते त्यांनी पार पाडली, ते क्लिअरली दिसून येते. सगळे
एक टीम स्पिरिटनं काम वगैरे केलं आणि त्या पद्धतीने इव्हेंट सक्सेसफुली पार पाडला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या टीम मेंबरचं आपल्याला अभिनंदन करावं एवढं कमी आहे. साधारणतः तुम्ही प्रायोजकांची जी भूमिका असते, समजा तुम्ही जे प्रायोजक येतात वगैरे तुमच्या इव्हेंटसाठी, तर ते कशा पद्धतीने निवडता किंवा साधारणतः कोणत्या भागातून प्रायोजक वगैरे असतात किंवा व्यवसायातून वगैरे असतात? बेसिकली याला असं एका शब्दामध्ये उत्तर देणं अवघड आहे, कारण का प्रत्येक कॅटेगरी मधून स्पॉन्सरशिप आमच्याकडे आलेले आहेत, प्रायोजक आमच्याकडे आलेले आहेत. पण मोस्टली एक ट्रेंड असा आहे की ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधनं भरपूर लोक पुढाकार घेतात. टायर इंडस्ट्री असेल, स्पेअर पार्ट बनवणारी इंडस्ट्री असेल, ऑइल बनवणारी इंडस्ट्री असेल, तर ही भरपूर लोक येतात त्याच्यामध्ये. पण जसं की आम्ही मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल करून देतात, मेडिसिनल फॅसिलिटीज सप्लाय करणारी काही कंपनीज आहेत. तर मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातून आपल्याला प्रायोजक येतात, पण या वर्षी आम्हाला तामिळनाडूमधनं काही स्पॉन्सर्स आले होते ज्यांनी मेडिकल फॅसिलिटीसाठी आम्हाला खूप मोठी हेल्प केली. ओके. अमरदादा आणि अभयदादांचे खरंच मी धन्यवाद मानतो की एवढे सविस्तर आपण चर्चा केली आणि जो सीझन तुम्ही पार पाडला त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्ही अगदी मनमोकळेपणाने आणि ज्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं, सविस्तर उत्तरं दिली. तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि इथून पुढचा जो सीझन 3 तुम्ही करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नेक्स्ट इव्हेंट ह्याच्यापेक्षाही चांगला करावा हे करा. टीम ऑफ रोडर्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत.